तर पप्पू जे बोलतोय ते सर्व चुकीचं. किशोर दराडेंकडून विवेक कोल्हेंचा पप्पू असा उल्लेख करण्यात आलाय. विवेक कोल्हेंचा या मतदान प्रक्रियेविषयीचा अभ्यास नाही असंही दराडेंनी म्हटलंय. कोपरगावला एका दिवसात 670 शिक्षक कसे तयार झाले असा प्रश्न किशोर दराडेंनी उपस्थित करत बोगस मतदार तयार केले असा आरोप विवेक कोल्हेंवर केलाय. मतदारांची गाठीभेटी घेत असताना काही असे मतदार आढळले ज्यांचं वय 19 आहे. अनेक मतदार कुठल्याही संस्थेत न सापडता ते शेतामध्ये किंवा काही खाजगी दुकानांमध्ये, कापड दुकानांमध्ये अशा ठिकाणी काम करताना आम्हाला आढळून आले. हे विद्यमान आमदार ज्यांना मागच्या वेळेस शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढवण्यासाठी सभागृहात पाठवलं, त्यांनीच या शिक्षकांवर अन्याय करून शिक्षकेतर मतदारांची भरती या मतदार यादीत केलेली आहे. आणि म्हणून याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन अशा मतदारांवर वेळीच त्याला बंदी घातली पाहिजे. नाही, पप्पू जो बोलतो ना ते चुकीचं बोलतो. मुळात त्याला यातला अभ्यास नाहीये. ही मत नोंदणी 6 महिन्यापासून चालू आहे. 2 वेळेस नोटिफिकेशन निघालेले आणि मत नोंदणी करत असताना सगळ्या अधिकाऱ्यांच्या त्या फॉर्मवर सह्या लागतात. नंतर त्या मतदान केंद्रात नोंदणी होती, त्याची छाननी होती. 3 छाननी झाल्यानंतर त्याच्यावर हरकती मागवल्या जातात. सगळी प्रोसेस झाली, नंतर मतदार यादी फायनल झालेली. पण माझा प्रश्न असा आहे का एवढी शासन प्रोसेस राबवतो तरी शेवटच्या दिवशी ऑटोमॅटिक 670 लोक कसे काय आले कोपरगावला? एवढे शिक्षक कुठे गेले होते? एका दिवसात एवढे शिक्षक भरती झाली का? पहिले ते तपासून बघा, मग लोकांवर आरोप करा असं माझी